हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, वैशाख पौर्णिमा ही 1 मे 2026 या दिवशी आहे. तर ह्या दिवशी आपल्याला सकाळीच या झाडाचे पान आणायचे आहे. आपल्या घरात आणायचे आहे. याने आपल्या घरातील अडी-अडचणी दूर होतील आणि सुख-शांती प्राप्त होईल. तर बघा, यावेळी पौर्णिमा ही साधी-सुधी नसून खूप खास आहे. कारण या दिवशी असे दुर्मिळ योग, अमृत योग जुळून येत आहेत, जे कित्येक वर्षानंतर आपल्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक पौर्णिमा पिंपळाची पूजा केली असेल, तुळशीचे प्रभावी उपाय केले असतील, औदुंबराच्या झाडाचे तोडगे केले असतील. पण हे सगळे आपल्या जागी श्रेष्ठ आहेत. पण कधी-कधी आपल्या आयुष्यातील संकटे इतकी मोठी असतात, की त्यासाठी काहीतरी विशेष आणि गुप्त मार्ग निवडावा लागतो. आज तुम्हाला एका अशाच झाडाच्या पानाबद्दल सांगणार आहे, की तुमचा उल्लेख आपल्या प्राचीन तंत्रशास्त्रात अत्यंत गुप्तपणे केला जातो. हे झाड असे आहे, की ज्याचे नाव ऐकताच घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते. आपल्या घरात आलेले अडथळे दूर होते. पानात इतकी शक्ती आहे, की ते घरातली नकारात्मक ऊर्जा तयारच होऊ देत नाही. विचार करा, केवळ एका पानाचा स्पर्श तुमच्या जर घराला झाला, तर तुमच्या घरातील अडी-अडचणी दूर होते. हा उपाय केल्याने तुम्हालाच बदल जाणवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की ही शक्ती तेव्हाच काम करते, जेव्हा तुम्ही हे पान एका विशिष्ट वेळेत आणि योग्य पद्धतीने घरात आणताल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा पानाचा उपाय तुमच्या कुटुंबासाठी एक कवच तयार करेल. उपाय तितकाच प्रभावी आहे बघा. वैशाख पौर्णिमा हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. कारण या दिवशी भगवान विष्णूंनी आपला म्हणजेच भगवान नरसिंह प्रकट केला होता. यालाच नरसिंह जयंती असे म्हणतात. भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला होता. त्या दिवशी ही नरसिंह जयंती म्हणतो. जर उद्या आपण ह्या झाडाचे पान घरात आणले, तर तुमच्या कुटुंबावरील संकटे, अडथळे दूर होतील. कारण हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजयाचाच आहे. आपण कितीही कष्ट केले तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाहीत. कधी विचार येतो, असे का होते? अशा वेळी केवळ मेहनत पुरेशी नसते, तर दैवी शक्तीची पण गरज असते. तर ते झाड कोणते आहे हे पाहू. झाड म्हणजे साक्षात आदिशक्ती देवी दुर्गा आणि जगाचा पालनकर्ता भगवान विष्णू यांचं एकत्रित स्वरूप मानलं जातं. या झाडाचे नाव नीट ऐका. यालाच अपराजिता असे म्हणतात व अपराजिता म्हणजेच हिला कोणीही हरू शकत नाही. हे झाड अत्यंत पवित्र आणि शुभ झाड आहे. आपल्या सामान्य भाषेत जर ह्याला गोकर्ण आपण म्हणतो. पण हे 2 रंगाची फुले असतात. पण आपल्याला हे पांढऱ्या रंगाचे फुलं आणि पानं पाहिजे आहेत. हे एक असं गुप्त आध्यात्मिक शस्त्र आहे, की उद्या अशा पौर्णिमेची हे आहे, की त्या दिवशी आपण जो उपाय करतो तो आपला प्रभावी ठरतो, की ही संधी तुम्ही सोडू नका. या मुहूर्तावर हे पान तुम्ही आणले तर तुमचे नशीब बदलेल. जेव्हा तुम्ही पान तोडताल तेव्हा तुम्ही सोबत पाणी घेऊन जावे. त्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे व नमस्कार करायचा व प्रार्थना करा, की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुम्हाला हे पान सकाळच्या वेळेत आणायचे आहे. त्याची पूजा करायची आहे आणि धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून नैवेद्य ठेवायचा आहे. तुम्ही साखरही नैवेद्य ठेवू शकता. नंतर ते पान तुम्हाला तुमच्या पाकीट किंवा पर्समध्ये ठेवायचे आहे. हे तुमच्या जवळ असल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडथळे, संकटे तुमच्या सोबत येणार नाहीत. म्हणून तुम्ही तुमच्या पाकीटमध्ये, पर्समध्ये, लेडीजनं पर्समध्ये हे ठेवू शकता. तर हे अशी आपल्याला जवळ ठेवायचं आहे पान. आणि तो पहा, मनापासून प्रार्थना केली की उपाय कधीच वाया जात नाही. तर तुम्ही हा छोटा उपाय करून बघा. तुम्हालाच तुमचा बदल जाणवेल आणि तुमच्याही घरात सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होईल. तर नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.